नमस्कार. आज आपण स्वादिष्ट किचनमध्ये कटुरल्यांची भाजी करणार आहोत. या कटुरल्यांना काही भागामध्ये कटिले म्हणतात, कुठे अंटोली म्हणतात, कटुरले म्हणतात. तर आज आपण ही भाजी करायला घेऊ. यासाठी ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी हे कटुरले आणि उभे कापून घ्यायचे. त्यामध्ये कोळ्या बिया असतात. त्या बिया काढल्या नाही तरी चालतात आणि जर कडक बिया असल्या तर काढून घ्यायच्या. त्याचे असे बारीक बारीक काप केल्याने चांगले शिजतात. आज आपण ही भाजी नुसती तेलावर करणार आहोत. तेलावर म्हणजे तिखट, मीठ, हळद आणि हिंग, जिरं, मोहरी. कारण काय होतं, कांदा, लसूण, मसाला वगैरे सगळं घातलं की त्या कटुरल्यांची ओरिजिनल जी चव असते ती लागत नाही. त्यामुळे ही भाजी नुसती तेलावर खूप छान लागते. चिरून झालेले आहेत. आता आपण फोडणीची तयारी करू. कढई गरम झालेली आहे. त्यासाठी तेल टाकलेलं आहे. त्यात मोहरी, तेल चांगलं तापलेलं आहे. तर मोहरी टाकली. आता जिरं टाकू. थोड्या मिरच्या, तिखट होण्यासाठी थोड्या मिरच्या टाकलेल्या मी त्याच्यामध्ये. मिरच्या चांगल्या नुसती तेलावर करायची, त्यामुळे थोडं तेल जास्त घातलेलं आहे मी यामध्ये. आता चवीनुसार हिंग, हळद, तिखट आणि कटुरल्यांची काप टाकू. तिखट, मीठ आणि सगळं हे एकत्र. आता चवीनुसार याच्यात मीठ टाकू. मीठ घालून चांगला एकजीव करून घेऊ. आता भाजी सगळं तिखट, मीठ वगैरे एकसारखं करून घेतलेलं आहे आपण. आता त्याच्यावर ताट ठेवायचं आणि त्याच्यात पाणी ठेवून वाफ येऊ द्यायची. वाफेवरच करणार आहे आपण. आता 5 मिनिटानंतर आपले कटुरले कसे छान शिजलेले आहेत. मधून मधून थोडंसं एकदा हलवून घेतली होती भाजी, म्हणजे खाली करपत नाही. हे पहा किती छान शिजलेले आहे. आता यावर आपण कोथिंबीर टाकू. कमी साहित्यात एकदम सुंदर अशी भाजी तयार होते ही. चला, आपली भाजी तयार आहे. चला तर आता ही भाजी आपल्याला खायला तयार आहे. ही भाजी कशी आहे, पावसाळ्यातच मिळते आणि या भाजीला खूप प्रोटीन असतात, आयर्न असतात. त्यामुळे शरीराला खूप चांगली आहे ही भाजी. तसेच जे लोक नॉनव्हेज वगैरे खात नाही त्यांना ही एक पर्यायी भाजी आहे. तुम्ही पण ही भाजी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू.